आजचा सवाल स्पॉन्सर्ड बाय कोहिनूर ग्रुप आणि कॉस्मॉस बँक. सहप्रायोजक सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याची बँक राजगुरुनगर सहकारी बँक आणि महाराष्ट्राचा पॉवरफुल बॅटरी ब्रँड ऑटोबॅट आता 5 वर्षांच्या वॉरंटीसह. नमस्कार, मी आशिष जाधव. आजच्या सवालमध्ये तुमचं स्वागत आहे. अरविंद केजरीवाल यांचा आप पक्ष सध्या करतोय काय? कारण दिल्लीत आपची सत्ता आहे, मुख्यमंत्रीपदी अरविंद केजरीवाल आहेत. पण ज्या पद्धतीनं गोवा आणि पंजाब निवडणुकांमध्ये आपचं हसू झालं, कारण आपची रणनीती तिथं चुकली. पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी अरविंद केजरीवाल स्वतः येतील अशी आवळी किंवा अशी आवई आधी उठवली गेली. तसा प्रचार छुपा पद्धतीनं केला आणि नंतर लक्षात आलं की तो डाव आपल्याच अंगलट आला. दिल्लीतही काहीसं असंच झालं. अरविंद केजरीवाल यांची महत्त्वाकांक्षा त्यांना नडते आहे. ते पंतप्रधान नरेंद्र मोदींना अंगावर घेऊ पाहत आहेत, पण त्याचवेळी आपला अजेंडा मात्र लोकांना सांगत नाहीत. व्हायचं तेच झालं. दिल्ली महानगरपालिका निवडणुकीत आपचा दारुण पराभव झाला आणि भाजपला निर्विवाद यश मिळालं. काँग्रेस कुठेच नव्हती. प्रश्न असा आहे की दिल्लीमध्ये जो आपचा पराभव झाला, कारण दिल्लीमध्ये आपचं सरकार आहे आणि दिल्ली महापालिका निवडणुकीमध्ये आपचं दिल्लीतलं सरकार कसं काम करतं आहे त्याचं प्रतिबिंब या निवडणुकीत उमटलं. दिल्लीकरांनी आपला महापालिका निवडणुकीत साफ नाकारलं. त्यानंतर आपची जी प्रतिक्रिया आली, त्यांनी पराभवाचं सर्व खापर EVMच्या घोळावरती फोडलं. EVM मशीन्स ह्या भाजपला मॅनेज झालेल्या आहेत म्हणून त्यांचा विजय झाला, असा रडीचा डाव हा आपनं खेळला, अशी टीका होत्या. खुद्द ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी सुद्धा अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या आपवरती तोंडसूक घेतलं. ते म्हणाले की आपण कुठे आहोत हे अजूनही कळलेलं नाही. दिल्लीशिवाय इतरत्र त्यांचं लक्ष आहे. अरविंद केजरीवाल हे स्वतःच्या महत्त्वाकांक्षेपोटी आपचा चुराडा करतायत, अण्णा हजारेच असं म्हणालेले आहेत. यावरच आहे आपला आजचा सवाल. आपला आजचा सवाल बघा. दिल्लीतल्या पराभवानंतर आपनं EVMचा रडीचा डाव खेळणं योग्य आहे का? हे आपल्या आजच्या सवालमध्ये काही मुद्दे दडलेले आहेत, ज्यावर आपण चर्चा करणार आहोत. मुद्दा क्रमांक 1, दिल्ली महानगरपालिका निवडणुकीतला पराभव आपसाठी धोक्याची घंटा आहे का? मुद्दा क्रमांक 2, EVMच्या घोळामुळं भाजपचा विजय झाल्याचा आपचा आरोप पटतोय का? मुद्दा क्रमांक 3, अरविंद केजरीवाल आणि त्यांची आपची नवलाई ओसारली आहे का? म्हणजे जी नवलाई होती ती ओसरली आहे का? शेवटचा मुद्दा क्रमांक 4, दिल्लीतल्या दारुण पराभवानंतर काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होतील का? त्याची चुणूक आज दिसलेली आहे. गुरुदास कामत यांनी काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा दिलेला आहे. बातमी अशी आहे की राहुल गांधी यांना जे म्हणून नेते आव्हान देतील त्या सर्वांची हकालपट्टी होणार आहे. कार्यकारिणीमध्ये मोठे फेरबदल होऊ शकतात. त्यामध्ये काँग्रेसचे जे काही सरचिटणीस आहेत त्यांना सुद्धा कार्यकारिणीतून बाहेर जावं लागेल, अशी ती बातमी आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून गुरुदास कामत यांचा आज राजीनामा झालेला आहे. हे होते चर्चेचे मुद्दे. आज आपण जी चर्चा करणार आहोत त्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आहेत ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई. आपल्यासोबत आपचे प्रवक्ते धनंजय शिंदे आहेत. काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारेसुद्धा आहेत. आपल्यासोबत योगेंद्र यादव यांची जी स्वराज इंडिया हा राजकीय पक्ष आहे त्याचे महासचिव आहेत शकील अहमद. कारण योगेंद्र यादवसुद्धा असं म्हणाले की EVMचा आपण ज्या पद्धतीनं आरोप केलेला आहे त्यावरनं मतच नाही तर आपची मतीसुद्धा फिरलेली आहे, असं योगेंद्र यादव म्हणाले होते. आणि आपल्यासोबत भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शेषाद्री चारीसुद्धा आहेत. मी सुरुवातीला साहजिकच धनंजय शिंदे यांच्याकडे जातो. धनंजय शिंदे, दिल्लीमध्ये तुमचं सरकार आहे, अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री आहेत. असं असताना महापालिका निवडणुकीत तुम्हाला निदान चांगल्या जागा तरी मिळायला हव्या होत्या, पण निर्विवाद बहुमत
हे तिथं भाजपला मिळालेलं आहे. 165 जागा जवळपास भाजपला दिल्लीत मिळालेल्या आहे. याचा अर्थ असा आहे की पुढची जी दिल्लीची निवडणूक होईल विधानसभेची, त्यामध्ये आपचं काही खरं दिसत नाही आहे. हां, सर्वप्रथम मी भारतीय जनता पक्षाचं या विजयाबद्दल स्वागत करतो. हो, दिल्लीच्या जनतेचं केजरीवालांनी सुद्धा खूप उशिरा ट्विट करून अभिनंदन केलेलं आहे भाजपचं. आणि दिल्लीच्या जनतेचं पण मी स्वागत करतो, म्हणजे जो काही कौल दिला आहे त्याचा. या सगळ्या याच्यात मी असं म्हणेन की तुम्हाला माहिती असेल की गेले 10 वर्ष BJPची सत्ता आहे MCDमध्ये. आणि 2007 साली आणि 2012 साली जेव्हा BJPने MCDमध्ये बाजी मारलेली, त्यावेळेस राज्य पातळीवर काँग्रेसचं सरकार होतं. त्याच्यामुळे म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या इलेक्शनचा राज्य पातळीवरच्या इलेक्शनवर कितवत प्रभाव पडू शकतो हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे. आणि अजूनही आम्हाला म्हणजे 2 वर्ष पूर्ण झालेली आहेत, अजून 3 वर्ष आमच्या हातात आहे. आपण जे काही दिल्लीमध्ये जे काम केलेलं आहे, म्हणजे मोफतमध्ये पाणी देऊनसुद्धा आपण दिल्ली जल बोर्ड प्रॉफिटमध्ये दाखवलेलं आहे. आपण शिक्षण क्षेत्रामध्ये जवळजवळ 22% टोटल बजेटच्या खर्च करत आहोत. आणि त्याच्यामुळे शिक्षणाचा जो दर्जा जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. तिसरी गोष्ट, आरोग्य क्षेत्रामध्ये आम आदमी पार्टीने जे काम केलेलं आहे मोहल्ला क्लिनिकच्या माध्यमातून, त्याची जागतिक लेवलच्या संस्थांनी, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने चांगल्या पद्धतीने दखल घेतलेली आहे. आणि ते दिल्ली मॉडेल जे आहे, दिल्लीचं हेल्थ मॉडेल, त्याचा ते अभ्यास करतायत. आपण जे काही इन्फ्रास्ट्रक्चर बिल्ड केलं, जे काही ब्रिजेस असतील, म्हणजे ज्यांची किंमत 300 करोड होती, ती आपण वेळेच्या अगोदर पूर्ण करून साधारणपणे 50% पैसे वाचवलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये भ्रष्टाचाराबद्दलचा जो रिपोर्ट आलेला, तर दिल्ली राज्यामध्ये भ्रष्टाचाराचं प्रमाण हे जवळजवळ 80% कमी झालेलं आहे. बल्कि भारत देश पातळीवर भ्रष्टाचाराचं प्रपोर्शन जे आहे 67% वाढलेलं आहे. धनंजय शिंदे, एवढी चांगली कामं आपण दिल्लीत केली असतील तर मग महापालिका निवडणुकीत दिल्लीकरांनी आपला का नाकारलं आणि इतक्या वाईट पद्धतीने नाकारलं ज्यांचं सरकार आहे विधानसभेत? नाही, मी तेच म्हटलं की बघा, म्हणजे आपण म्हणजे वेगवेगळी उदाहरणं आपल्याला दिसतील की जिथे सत्ताधारी पक्ष राज्य पातळीवर आहे त्याचंच म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या पातळीवर पण सरकार आहे किंवा नाही ही गोष्ट वेगळी आहे. कारण याच्या अगोदर महाराष्ट्रामध्ये जे काँग्रेस NCPचं सरकार होतं आणि वेरॅज सेना आणि BJPचं गेले 20 वर्षापासून तिथे BMC मध्ये त्यांचं सरकार प्रचार असा असतो, त्याच्यामुळे केंद्रातही आमचं सरकार, राज्यातही आमचं सरकार आणा. जो कोणता पक्ष सत्ताधारी असतो तो असा प्रचार करतो. आपनं मग दिल्लीमध्ये असा प्रचार केला नाही की दिल्लीची विधानसभा आपची आहे तर महापालिका सुद्धा आम्हाला द्या. नाही, आपण त्या दृष्टीने प्रयत्न केले, पण एक गोष्ट लक्षात घ्या की आम्ही शून्य होतो. म्युन्सिपल कॉर्पोरेशन ऑफ दिल्लीमध्ये आम्ही शून्य होतो, आमचं हे नव्हतं. तर आम्हाला 47 आमचे आत्ता लोकप्रतिनिधी आलेले आहेत, प्लस दिल्ली सरकारमध्ये आमचे म्हणजे सरकार आहे आमच्याकडे. आम्ही दोघं एकत्र म्हणून दिल्लीसाठी खूप भरीव काम करू शकतो. आणि आम्ही धनंजय शिंदे, कसं असतं बघा, आपले जे विधानसभा क्षेत्र आहे, ज्याला आपण विधानसभा मतदारसंघ म्हणतो, तिथं जेवढे आपले आमदार निवडून आलेले आहेत तिथल्या तरी जागा यायला पाहिजे होत्या की नाही, किंवा निम्म्या आल्या असत्या तरी आत्ता जो परफॉर्मन्स झाला त्याच्यापेक्षा चांगली कामगिरी झाली असती. सर, मला असं वाटतं की परफॉर्मन्स जो आहे, म्हणजे नंबर ऑफ सीट्स किती निवडून येणार, त्याच्यापेक्षा आपण ज्या पद्धतीने इलेक्शन लढलो हे खूप महत्त्वाचं आहे. आम्ही आमच्या पद्धतीने इलेक्शन लढलो, कारण तुम्हाला माहिती आहे की आमचा गरीब पक्ष आहे, आमच्याकडे पैसे नव्हते, मनी पॉवर नव्हती, मसल पॉवर नव्हती. त्याच्यामुळे सत्तेवर आला ना. नाही, पण सत्तेला आम्ही भ्रष्टाचार केलेला नाही, निर्विवादपणे बहुमत मिळवून आला होता. नाही, पण त्याचा अर्थ असा आहे की आम्ही म्हणजे भ्रष्टाचार आम्ही केलेला नाही. लाट ओसरली अशा हेडलाईन्स आल्या होत्या दिल्लीमध्ये जेव्हा आपचं सरकार आलं तेव्हा. आता असं म्हणजे ज्याला बोलायचं तो काही बोलू शकतो, कधी बरोबर आहे. म्हणजे त्यावेळेस असं नव्हतं झालं ना, म्हणजे तर ह्या गोष्टी होतात. आणि लोकांचं परसेप्शन मॅनेजमेंट जे असतं, मी असं म्हणेन की परसेप्शन एवढं जबरदस्त काम करून सुद्धा, किंवा तुम्ही भारतातल्या सगळ्या मुख्यमंत्र्यांचं जर कंपॅरिझन कराल किंवा स्टेटचं, तर मला असं वाटतं की आम आदमी पक्षाचं दिल्लीमधलं जे सरकार आहे त्याचं जे काम खूप चांगल्या पद्धतीने चाललेलं आहे. पण लोकांचं परसेप्शन जे होतं, कारण परफॉर्मन्स अनालिसिस हे आपच केलेलं आहे. अण्णा हजारेंचं म्हणणं तेच आहे ना की अरविंद केजरीवाल स्वतःच्या महत्वाकांक्षेमध्ये इतके चूर झालेले आहेत की त्यांना कळतच नाहीये, ते स्वतःचं अनालिसिस पण नीटपणे करत नाहीये. अण्णांबद्दल खूप मनापासून म्हणजे आदर आहे आणि ते आमचे नेहमीच मेंटर राहिलेले आहेत. पण परफॉर्मन्ससाठी जे पॅरामीटर्स आपण कन्सिडर करायला पाहिजेत, मला वाटतं ते पॅरामीटर्स कोणते आहेत ते सब्जेक्टिव्ह नसावेत. ते परिपूर्ण पॅरामीटर्स घेऊन आपण लक्षात घेऊन जर गोष्टींचा जर विचार केला तर त्याचं एक परिपूर्ण चित्र किंवा कन्क्लुजनवर आपण येऊ शकतो असं मी म्हणेन. राजू आगमारे, आपचं ठीक आहे, पण
दिल्ली महापालिका जी आहे त्यामध्ये विरोधी पक्ष नेता हा काँग्रेसचा होता, काँग्रेस हा विरोधी पक्षात होता, काँग्रेसला काहीच मतं पडली नाही, 3ऱ्या नंबरवरती गेली, 27-28 जागा आहेत फक्त दिल्लीमध्ये, देशाच्या राजधानीमध्ये काँग्रेसचे हे हाल. नाही, कसं आहे, अशी जी तुम्ही म्हणताय त्याच्यामध्ये तथ्य आहे, पण एक गोष्ट काँग्रेसचे हाल होत आहेत. नाही, एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आम्ही त्या ठिकाणी 15 वर्ष सत्तेमध्ये होतो, त्याची जी अँटी इन्कम्बन्सी आहे ती अजूनही ओसरलेली नाही. अहो, पण एक 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 असं गोष्ट- कसं? मला- मला- आता कसली अँटी इन्कम्बन्सी? मला- तिथं आपचं सरकार येऊन झालं की आता 2.5-3 वर्ष. मला अशी जी बोलू द्या ना, काय आहे की तुम्ही लक्षात घ्या की आमचा एकही आमदार निवडून आला नव्हता. म्हणजे त्या परिस्थितीतून आज ज्या सीट्स आम्हाला मिळालेल्या आहेत त्याच्याकडे जर तुम्ही लक्ष दिलं, कारण आमचं जर विधानसभेची कामगिरी तुम्ही बघितली तर ती 0 होती. आज तिथून ज्या सीट आम्हाला मिळाल्यात आता या इलेक्शनमध्ये जे मतदान झालंय त्याच्याकडे जर लक्ष दिलं तर आपल्याला असं कळेल की आता कुठेतरी परत जो मतदार आपकडे गेला होता तो कुठेतरी आता परत आपच्या कारभारावर नाराज झाल्यामुळे, नैराश्य आल्यामुळे आणि निगेटिव्हिटी जी आपनी कारभारामध्ये आणली आणि जी अरविंद केजरीवालने आणली त्याचा परिणाम जो झालेला आहे तो मतदार आता कुठेतरी परत काँग्रेसकडे यायला तयार झालेला आहे आणि ही सुरुवात आहे. पण आम्ही 0मध्ये होतो. तुमच्या माहितीसाठी अजय माकन यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारली, राजीनामा दिला. हो, पण त्याला आम्ही स्वीकारले, आम्ही कुठे त्याला नाही म्हणतोय. आमचं मी तुम्हाला आणि analysis- शीला दीक्षित काय म्हणाल्या? नाही, शीला दीक्षित म्हणाल्या की आता आक्रमकपणे निवडणूक रणनीती कसं आहे? ठरवण्याची वेळ आलेली आहे. काँग्रेस हरलेली आहे. काँग्रेसकडे कुठलीही स्ट्रॅटेजी नव्हती असा अप्रत्यक्ष आरोप शीला दीक्षित यांनी ठेवलाय. अशी जी काँग्रेसला हरवायला काँग्रेसच जबाबदार आहे, आम्हाला दुसरं कोण हरवत नाही. आणि जोपर्यंत हे आमच्या नेत्यांच्या लक्षात येत नाही तोपर्यंत काँग्रेसचे चांगले दिवस येणार नाहीत, हे तेवढंच खरं आहे. बरं, ठीक आहे. आपल्यासोबत शेषाद्री चारी आहेत, भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते. शेषाद्री चारी, खरं तर जेव्हा निकाल पूर्णपणे आला दिल्ली महानगरपालिकेचा त्यानंतर पहिली प्रतिक्रिया गोपाळ राय यांची आपकडून आली ती म्हणजे EVMचा घोळ झाला म्हणून भाजपला हे निर्विवाद यश मिळालं अशी त्यांची प्रतिक्रिया होती. संध्याकाळी अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करून अभिनंदन केलं आहे भाजपचं, पण सुरुवातीला मात्र रडीचा डाव खेळला, सर्व खापर हे EVMवर फोडलं. हो, असं आहे. कोणीतरी त्यांना विचारलं पाहिजे की ज्या भाजपने 180 ठिकाणी EVM मध्ये गडबड केली त्या भाजपला बाकी 44 ठिकाणी न करता आलं का? की भाजपने ठरवलं की काँग्रेसला 44 आणि 40 आणि 42 आणि ह्यांच्या 42 सीटमध्ये काही करायचं नाही आणि सगळीकडे करायचं, असं काही ठरलं होतं का? आणि EVM मशीन काय आता नवीन आणले काय भाजपने? त्याच्या अगोदर जेवढे निवडणुका झाल्या 70 ठिकाणी ते 17 पैकी 3 ठिकाणी भाजप निवडून आला, बाकी सगळीकडे आम आदमी पार्टी निवडून राहील. त्याच वेळेला हेच EVM होते की दुसरं होते? याच EVMच्या निर्णयामुळे त्यांचे सगळे निवडून आले. म्हणजे आम्ही निवडून आलो की EVM बरोबर, आम्ही हारलो की EVM चुकीचा, असं म्हणणं म्हणजे अक्षरशः हे अगदी डिबेजिंग पॉलिटिक्स ज्याला म्हणतात असं आहे. त्यामुळे खरं म्हणजे आम्ही भाजपनी किंवा अन्य कुठल्याही पक्षांनी या EVMच्या बद्दल हे जे सांगतात त्याच्यात रेस्पॉन्सेस देऊ नये. खरं म्हणजे असं व्हायला पाहिजे. खरं या सगळ्या गोष्टींचा जो निर्णय जो झाला आता त्याचं एकमेव कारण अरविंद केजरीवाल यांचा अत्यंत अकार्यक्षम सरकार हा निर्णायक आहे. त्यामुळे आपण या EVMच्या याच्यात फारसं आम्ही सिरियसली घेत नाही. त्यांना जे आरोप करायचं ते करू द्या, त्यात तथ्य नाही आहे. इलेक्शन कमिशननी सांगितलंय तथ्य नाही आहे. टेक्नॉलॉजिकली जे क्वालिफाईड लोक आहेत त्यांनी म्हटलंय की याच्यात काही तथ्य नाही आहे. आणि EVMचा वापर करून अनेक ठिकाणी झाला. याच EVMचा वापर करून बिहारमध्ये भाजपचा पराभव झाला. तेव्हा EVMवर कोणी का बोलले नाही? तेव्हा अरविंद केजरीवाल हे का बोलले नाही की EVM मुळे आम्ही हारलो म्हणून, किंवा EVM मुळे भाजप हारलं म्हणून का नाही बोलले? त्यामुळे EVM हा एक प्रश्नच नाही आहे. अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या पक्षातल्या लोकांना समजलं पाहिजे की दिल्लीच्या लोकांनी त्यांना
नको म्हणून सांगितलंय. दिल्लीच्या लोकांनी त्यांना सांगितलं आता पुरे झाले तुमचं कार्यक्षम सरकार, तुम्ही जा घरी. दॅट इज द ओनली रिझन. ठीक आहे सर, ठीक आहे. आपल्यासोबत शकील अहमद सुद्धा आहेत, जे योगेंद्र यादव यांच्या स्वराज इंडियाचे महासचिव आहेत. शकील अहमद, योगेंद्र यादव हे केवळ राजकारणी नाहीत, तर ते देशातले एक खूप नामांकित मान्यवर असे सेफॉलॉजिस्ट, ज्यांना आपण निवडणूक तज्ज्ञ म्हणूया किंवा राजकीय पंडित आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की EVMला ज्या पद्धतीनं आप दोष देत आहे त्यावरनं केवळ मतच फिरली नाही आपची, तर त्यांची मतीही फिरली. म्हणजे एकूणच त्यांची विचार करण्याची जी एक ज्याला म्हणूया प्रक्रिया आहे तीच त्यांची फिरलेली आहे. त्यांचा कशावरच विश्वास नाही आहे. आपचा अरविंद केजरीवाल यांच्या पुढं जाऊन कुठलाच विचार करायचा नाही आहे आपला, असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्हाला काय वाटतं, अरविंद केजरीवाल यांचा जसा अकार्यक्षम सरकार किंवा कारभार हा पराभवाला कारणीभूत आहे असं शेषाद्रीचारी म्हणाले, तेच कारण तुम्हाला दिसतंय? नक्की त्याच्यामध्ये वेगवेगळे कारण आहे. त्याच्यामध्ये एक आहे की आपची अकार्यक्षमता, जे आम्हाला दिल्लीमध्ये मी स्वतः गेलो होतो प्रचारामध्ये, आणि प्रत्येक वस्तीमध्ये आणि सगळीकडे जे आपच्या कालपर्यंत जे लोक आप बरोबर होते आज त्यांच्याबरोबर नाही आहे. कारण का त्यांनी पाणीचा मुद्दा घेतला आहे. तिकडे बोलले की 500 लिटर पाणी मुफ्तमध्ये देणार, पण पाणीच नाही आहे तिकडे. नळमध्ये पाणी येत नाही आहे, आणि पाणी आला नाही तर मुफ्त कसं काय देणार. आणि टँकर लॉबींना वाव दिलेला आहे, आणि टँकर मुळे पाणी पोचवलं जाते. तर एक हे मुद्दा आहे. दुसरा आहे की जे शिक्षणाच्या बोलले ते भरपूर प्रचार करतात, पण प्रत्यक्षात बघितलं तर प्रायव्हेट शिक्षणाचं जे बाजारीकरण चाललेलं आहे सगळीकडे, आणि शिक्षणाच्या पण काही नाही आहे. आणि दुसरा स्वास्थ्यमध्ये पण तशीच अवस्था आहे. जे चिकनगुन्या झाला, आणि जे काही सर्व मंत्रिमंडळ जे आहेत दिल्ली बाहेर होता, हे सर्व त्यांचे परिणाम आहे. कालपर्यंत जे प्रत्येक ऑटोवाला जे आहेत मागच्या इलेक्शनमध्ये आम आदमी पार्टीचा प्रचार करत होता, आज तो दुष्प्रचार करतो आहे, त्यांच्या विरोधात बोलतो आहे. कारण की त्यांना पण त्यांनी धोका दिलेला आहे. ते सफाई कामगार आहे त्यांना धोका दिलेला आहे. आणि ह्याच्या दुसरा आहे की ज्या देशभराचे कार्यकर्ते आले होते, एक देशभराचे लोकांनी एक नवीन जे आहे परिवर्तनच्या राजकारण व्हायला पाहिजे, त्याची आशा जे जगवली होती, त्या आशाला मारण्याचं काम जे आहेत अरविंद केजरीवाल आणि त्याची कंपनीने केलेली आहे. हे आपचा प्रभाव नाही आहे, पराभव नाही आहे, अरविंद केजरीवालचा प्रभाव आहे. त्यांनी ह्या पक्षाला मारलेला आहे. आणि एक जे काही चांगले नेते होते, योगेंद्र यादव, प्रशांत भूषण आणि इतर देशभरात महाराष्ट्राची संपूर्ण कार्यकारिणी जी आहे, सर्वांना ह्या लोकांनी जे आहेत पक्षाबाहेर केलेलं आहे. आणि काही ठराविक मंडळींना बसून हे एक माणूस जे आहे हे सत्ता गाजवतोय. आणि त्यांनी दिल्लीच्या लोकांना सांगितलं होता 5 साल केजरीवाल, आणि त्याच्यानंतर 5 साल सोडून द्या. त्याच्यानंतर तो गोवाला जायला लागला, नंतर ते पंजाबमध्ये त्याला जे आहेत प्राईम मिनिस्टरची स्वप्न पडू लागली आहे. तो माणूस जे आहे लोकांसाठी काम करण्यापेक्षा त्यांनी स्वतःची एक व्यक्तीची छवी निर्माण करून यांच्या सर्वांचा वापर करून घेतला, आणि भारताच्या आणि दिल्लीच्या जनताचा वापर करून घेतलेला आहे. त्याला ही शिक्षा देण्यात आलेली आहे. धनंजय शिंदे, बोला. तुमचेच एकेकाळचे सहकारी आता काय बोलतायत बघा. हो, मला म्हणजे शकीलजी माझे मित्र आहेत, त्यांच्याबद्दल मला आदर आहे, पण मी त्यांचं फ्रस्ट्रेशन समजू शकतो. म्हणजे पहिली गोष्ट, महाराष्ट्राची कमिटी डिझॉल्व्ह करून त्यांना पक्षातनं काढून टाकलेलं आहे. ह्या कुठचा नवीन जावई शोध लावला शकीलभाईंनी, मला काय कळत नाही. आपल्याला त्यात पडायचं नाही. त्याच्या अगोदर ईव्हीएम मशीनचा आरोप सांगा. त्याच्या अगोदर ईव्हीएम मध्ये कसा गोळ होऊ शकतो, तुम्ही आरोप केलेला आहे जाहीर. तेच सांगतो मी. मला असं वाटतं की तुमचा जो म्हणजे आजचा जो सवाल आहे, तर दिल्ली इलेक्शनच्या नंतर नाही केलेला आहे. पंजाब आणि उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश या 3 राज्यांच्या रिझल्टच्या नंतर आम्ही हा आरोप केला. आणि मगाशी शेषाद्रीचारी जे बोलले, मला वाटतं की त्यांनी थोडंसं वाचून यावं, किंवा स्वतःच्या पक्षाचे जे लालकृष्ण अडवाणी आहेत त्यांनी जे काही कॉमेंट्स दिलेले त्याच्याबद्दल बोलावं. पक्षाचे जे प्रवक्ते आहेत, राष्ट्रीय प्रवक्ते GVL नरसिंह राव यांनी जवळ 2009 साली एक डिटेलमध्ये स्टडी केला, आणि त्यांनी एक पुस्तक पण प्रकाशित केलेलं आहे, ज्याला प्रस्तावना लालकृष्ण अडवाणींची आहे, डेमोक्रेसी ॲट रिस्क.
कॅन EVM सिस्टम हेल्प इंडिया इन द डेमोक्रेसी, असं त्याचं हे नाव आहे. आणि त्याच्यानंतर जुलै 2009मध्ये लालकृष्ण अडवाणींचं स्टेटमेंट आहे इंडियन एक्सप्रेसमध्ये, तुम्हाला हवं असेल तर मी तारीख वगैरे त्याचं देऊ शकतो, की EVM मशीन्स बंद करून आपल्याला परत हे म्हणजे पेपरच्या पद्धतीने आपण मतदानाची पद्धत परत अंमलात आणायला पाहिजे. त्याच गोष्टीला त्यांचे जे सुब्रमण्यम स्वामी जे आहेत वरिष्ठ नेते, त्यांनी पण त्या गोष्टीला धनंजय शिंदे या अनुमोदन दिलेलं. मुद्द्यांवरती एक मिनिट, अनेक मला वेळा थोडंसं चर्चा बोलू झालेली द्या. आहे. ऐका ना, हे मला खुलासे थोडंसं अनेक वेळा झालेले मला आहेत. complete करू देत प्रश्न ना. असा आहे, दिल्ली महापालिका निवडणुकीमध्ये ईव्हीएमचा घोळ झाला नाही असेल तर- असा आरोप आज करते तर आशिष कसा झाला? नाही आशिषजी, हा खूप सिरियस प्रश्न आहे आणि डेमोक्रेसी इज रिअली ॲट द रिस्क. गेल्या 2-3 महिन्यापूर्वी ज्यांची महाराष्ट्रात सगळीकडनं सत्ता गेली त्या काँग्रेसनं अजून आरोप केला नाही. नाही, काँग्रेसने पण काही नेत्यांनी काँग्रेसचे आरोप केलेला, पण त्यांना असं त्यांना वाटलं की हा त्यांच्या मुद्दा वरिष्ठ आप नेत्यांनी उचलताय. चूप बसवलं. त्यांना असं वाटलं की आप ईव्हीएम आपणच लागू आपण- केली असं बोलू नका, नंतर सांगितलं हा, त्यांना. म्हणून त्यांनी तोंड बंद केलं. मला थोडंसं 1-2 मिनिटं बोलू देत ना. उदाहरणासह मी बोलतो, म्हणजे हवेत बोलत नाही आम्ही बाकीच्या याच्यासारखं. दिल्ली महापालिका निवडणुकीमध्ये ईव्हीएमचं काय झालं? हा, EVMचा 5 आणि शेषाद्री सारी बोलले की ह्यांच्याकडे EVM होते. 5,000 EVM मशीन्स राजस्थानमधनं कशासाठी आणल्या? दिल्ली इलेक्शनसाठी, MCD इलेक्शनसाठी. मुंबईमध्ये जी BMCची इलेक्शन झाली त्याच्यामध्ये घाटकोपरच्या साकीनाक्याचा जो एक उमेदवार होता त्याला स्वतःच्या पोलिंग बूथमध्ये 0 मत मिळालं. बल्कि तो स्वतः आणि त्याची 4 मतं घरातल्या कुटुंबियांची, त्याच्याबद्दल त्यांनी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे. जे काही भिंड या ठिकाणी मध्य प्रदेशमध्ये इलेक्ट्रॉनिक मशीनचं जे काही टेस्टिंग झालं त्याच्यात कोणतंही बटन दाबल्यावर प्रत्येक सगळी मतं BJPला जायची. आणि त्या अनुषंगाने तुम्ही एक गोष्ट बघितली असेल, इलेक्शन कमिशन कोणतंही प्रॉपर जस्टिफिकेशन देऊन येत नाही आहे. जर मी म्हणतो मायावतींनी आरोप केला, बाकीच्या राजकीय पक्षांनी आरोप केला, असं जर असेल तर इलेक्शन कमिशनने काहीतरी जस्टिफिकेशन द्यायला पाहिजे. त्यांनी बोलायला पाहिजे, ही घ्या मशीन आणि तुम्ही टेस्ट करा. आमची मागणी अशी आहे, ह्या ज्या EVM मशीन्स आहेत आम्हाला द्या तुम्ही आणि आम्ही करून दाखवतो तुम्हाला. हवेत आम्ही अजिबात बोलत नाही आहे. मी स्वतः गेले 22 वर्ष ह्या क्षेत्रामध्ये काम करतोय. तुम्ही जर आंतरराष्ट्रीय लेवलवर जर बघितलं तर जर्मनी, नेदरलँड, अमेरिका, करेक्ट, हे देश किंवा बरेचसे युरोपातले देश EVM मशीन्स वापरत नाही आहेत. तिथे कागदी पद्धतीने मतदान होतं. आपण त्यांच्याकडनं काही शिकायचं की आम्ही नाही? हे सगळं या ऐकलेलं संदर्भात- आहे, आणि या यावरती अनेक वेळा चर्चा केलेली आहे. धनंजय शिंदे, ऐका ना, या संदर्भात आहे ना, असं या एक संदर्भात- उदाहरण दाखवा हा. की दिल्ली महापालिका निवडणुकीमध्ये हा. ईव्हीएमचा गैरप्रकार हा तुम्ही उघडकीस आणला. जर त्यांनी EVM मशीन जर दिली आम्हाला टेस्टिंग करायला, आम्ही करून दाखवू ना. इलेक्शन काय देतील? मग आम्ही आरोप करतोय, तुम्ही आमचा आरोप खोडून टाका ना. सरकारने हा रडीचा BJP डाव वाटत नाही तुम्हाला? रडीचा दिल्ली इलेक्शनच्या तुम्ही अगोदर तुमचा अपयश पासून झाकता त्या नावाखाली? सर, हे टेक्निकल आहे सर. आपण ह्या टेक्निकल बोलूया ना ह्या विषयावर. हा टेक्निकल विषय आहे. हे अपयश झाकण्याचा प्रश्नच नाही आहे. प्रश्न असा ईव्हीएम आहे, मशीनला हात न लावता टेम्परिंग करता येतं? हो, कसं करता येतं? कारण त्याच्यामध्ये मॅलवेअर नावाचं जे सॉफ्टवेअर असतं, ह्या चिप्स कुठून येत आहेत EVM मशीनला लागणाऱ्या? जपान आणि अमेरिकेवरनं ह्या चिप्स येत आहेत. त्याचं प्रोग्रामिंग जे असं करतो आपण, एनी इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस, नॉट ओनली EVM, कॅन बी हॅक्ड व्हेरी इझिली. आणि तुम्ही आम्हाला EVM मशीन द्या, आम्ही डेमॉन्स्ट्रेशन करून दाखवतो. एवढं मी तुम्हाला म्हणजे तुमच्या टीव्हीच्या माध्यमातून सांगतोय. आणि हेच आम्ही पंजाब आणि आपल्यासोबत शेषाद्रीचारी फार कमी वेळ असणार आहेत, आपल्यासोबत आहेत ते. शेषाद्रीचारी, तुम्ही ऐकताय ते ईव्हीएमचा आरोप कायम ठेवतायत. त्यांचं म्हणणं आहे की होय, EVM मध्ये टेम्परिंग झालेलं आहे. अत्यंत हास्यास्पद आहे. आता यांनी जे काय सांगितलं, अमेरिकेत EVMचे चिप्स येतात आणि जपानमधून चिप्स येतात वगैरे, त्यांना मी नम्रपणे सांगू इच्छितो की EVM मशीन जिथे तयार झाले त्या ठिकाणी EVMचे जे वर्किंग मेथडॉलॉजी आहे तेवढंच ठरवलं जातं. त्याला आपण इंटिग्रेटेड सर्किट म्हणतो. ते इंटिग्रेटेड सर्किट तयार केलं जातं आणि बाकी सगळे जे कॅन्डिडेट आणि त्यांचं जे काय निवडणूक चिन्ह वगैरे जे आहे ते सगळे जे फीडिंग होतो तो आपल्या भारतातच होतो. म्हणजे अमेरिकेतून आणि जपानमध्ये काय ठरत नाही की इथे बांद्रामध्ये कोण कॅन्डिडेट उभं राहणार आणि चर्चगेटमध्ये कोण कॅन्डिडेट उभं राहणार, ते जपानवाले ठरवत नाही, अमेरिकेवाले ठरवत नाही, भारतात ठरतं हे सगळं. आणि या सगळ्या ज्या गोष्टी इथे फीड केलं जातं ते त्याच्याकडे पूर्ण अधिकार जे आहे ते इलेक्शन कमिशनला आहे. आणि प्रत्येक इलेक्शन कमिशनचे जे काही मशीन आहे, EVMचं मशीन आहे, जसं मतपेटी सील करतात तसं EVM मशीन सील केलं जातं. सील केलेलं EVM मशीन सगळ्या पक्षाच्या लोकांना दाखवलं जातं आणि त्यांच्या समोर सील करून ते EVM मशीन चालू केलं जातं. सील तोडून, सील तोडल्यानंतर मग निवडणूक झाल्यानंतर तसं पुन्हा सील करून काउंटिंग डे साठी जिथे काउंटिंग होतं तिकडे नेलं जातं.
आता याच्यात कोण काय करू शकेल? आणि एवढं सगळं जर तकनीक असेल आपल्याकडे भाजपकडे, समजा आपण भाजपने म्हटलं असेल, गृहीत धरूया, क्षणभर गृहीत धरूया की भाजपने हे सगळं केलंय, असं जर भाजपने केलं असं गृहीत धरलं तरी भाजपकडे असं कोणतरी असायला पाहिजे ज्यांनी ठरवलं की अरविंद केजरीवाल साठी म्हणून हे 40-42 सीट द्या, बाकी सगळीकडे काँग्रेसला 42 सीट द्या, बाकी सगळीकडे भाजपने निवडून यायला पाहिजे. असं काही ठरवू शकतो का आपण? हे का अत्यंत मूर्खपणा आहे याच्यामध्ये. अशा प्रकारचा आरोप करून स्वतःची बेइज्जती करून घेण्यापेक्षा आम आदमी पार्टीने तो पास रेफरन्सेस नका देऊया. ठीक आहे शेषाद्रीचारी, ठीक आहे मुद्दा कळला. पण राजू वाघमारे जे काँग्रेसचे प्रवक्ते आहेत त्यांना तुम्हाला काहीतरी काउंटर करायचं आहे, बोला. नाही, शेषाद्रीचारी साहेबांना मी टेक्निकल एकच सांगतो की ईव्हीएम मशीन ज्या बनतात भारतामध्ये त्याचं अजूनही ऑडिट झालेलं नाही, ही वस्तुस्थिती आहे. आपचे प्रवक्ते जे म्हणाले की जपान आणि अमेरिकेच्या प्रत्येक एक कंपनीकडून त्या चिप्स या मशीनमध्ये टाकल्या जातात, तेही खरं आहे. आणि एकदा त्या चिप टाकल्यानंतर निवडणूक आयोग काय दुसरा कोणीही त्या चिप्सचं त्याच्यामध्ये काय टाकलेलं आहे सॉफ्टवेअर त्याची पडताळणी करू शकत नाही, हे तेवढंच खरं आहे. म्हणजे टेक्निकल गोष्टीवर मी बोलतोय आणि टेक्निकल गोष्टीवर इलेक्ट्रॉनिक गोष्टी हॅक होऊ शकतात, हे तेवढंच खरं आहे. आता बीजेपीनी बाकीच्या सीटवर केलं नाही, इकडे केलं नाही असं म्हणण्यापेक्षा तर सगळीकडेच केलं, जेवढ्या सीट आहेत तेवढ्या बीजेपीला आल्या तर ते वेगळं चित्र होऊ शकतं. मला त्याच्यात पडायचं नाही. मी तुम्हाला टेक्निकल गोष्टी चारी साहेब ज्या आहेत की ऑडिट झालेलं नाही आहे, चिप्स बाहेरून येतात, त्याच्यामध्ये प्रोग्राम आहे तो निवडणूक आयोगाला चेक करता येत नाही, या 3 फॅक्ट्स मी तुम्हाला सांगितल्या, या अगदी 100% खरं आहे. 2004 साली निवडणूक झाल्या, त्याच्यात भाजपचा पराभव झाला. 2009 साली निवडणूक झाल्या, त्याच्यात भाजपचा पराभव झाला. आणि आता त्यानंतर बिहारच्या निवडणुकांमध्ये भाजपचा पराभव झाला, तामिळनाडू मधल्या निवडणुकात भाजपचा पराभव झाला. आता याच निवडणुकामध्ये आता 5 राज्यात झालेल्या निवडणुकांमध्ये सुद्धा पंजाबमध्ये भाजपचा पराभव झाला, पंजाबमध्ये अकाली दलचा पराभव झाला. याच ईव्हीएमच्या मशीनच्या आधारावर केलं ना. आणि इलेक्शन कमिशननी या सगळ्या ईव्हीएम मशीन बद्दल जे काय निवडणूक टेक्निकल मुद्दे होते ते सगळे टेक्निकल मुद्दे टेक्निकल लोकांना बोलवून सांगितलं की तुम्ही याच्यात जे काही गडबडी असतील ते साबित प्रूव्ह करून दाखवा. तेही काय करू शकले नाही. हे म्हणणं बरोबर चुकीचं आहे की इलेक्शन कमिशन काय केलं नाही. इलेक्शन कमिशनने भरपूर याच्या शहानिशा केलेला आहे. शेषाद्रीचारी यांचं असं म्हणणं आहे की इलेक्शन कमिशनने तसं काहीही केलेलं नाही, पूर्णपणे केलेलं आहे. इलेक्शन कमिशनकडे तपशीलवार याचे रिपोर्ट आहेत. आता आम आदमी पार्टीला इलेक्शन कमिशनवर आरोप करायचा असेल तर ते त्यांची गोष्ट आहे. कुठे कोणतंही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस जे असतं त्याच्यामधला मॅलवेअर शोधण्यासाठी मॅलवेअर डिटेक्शन सिस्टीम जी असते, एक छोटासा प्रोग्राम आहे तो आपण इलेक्ट्रॉनिक एलिमेंट कनेक्ट केल्यानंतर त्याच्यातनं मॅलवेअर सोडू शकतो. आणि ईव्हीएम बद्दल जर चर्चा चाललेली असेल तर इलेक्शन कमिशन काय येत नाहीये म्हणजे की बाबा तुम्हाला हा प्रॉब्लेम आहे ना, हे काय मशीन आणि दाखवा तुम्ही करून. एवढं सोपं आहे. तुम्ही गोल 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 फिरवण्यात काय हशील आहे त्याच्यात? म्हणजे तुम्ही क्लिअरली ना इलेक्शन कमिशन येत नाहीये ना बीजेपी पण हे करत नाहीये. आणि आम्ही हा आरोप करायला सुरुवात कधीपासून केली? उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि पंजाबच्या इलेक्शन नंतर आम्ही हे केलं. पंजाबचं मी तुम्हाला एक लाईव्ह हे सांगतो की तिकडे सूरजपूर नावाचा एक आहे, सुंजनपूर विधानसभा मतदारसंघामध्ये बूथ नंबर 73, जिथे आपचे 3 वोट्स मिळाले आम्हाला फक्त, बल्कि तिथे आमचे 7 व्हॉलेंटियर्स आहेत आणि 17 त्यांचे कुटुंबीय पकडून 17 मेंबर्स होतात. त्याच मतदारसंघ गोसनपूर नावाचा एक मतदारसंघ आहे, तिथे आम्हाला 2 वोट्स मिळाले, बल्कि तिथे 27 कुटुंब आहेत जे आपचे सपोर्टर आहेत. तिसरी गोष्ट हरगिंबरपूर कसं झालंय, आपण आपल्याला मानतो हे आमचे आहे, पण मतदान पेटीवर गेले किंवा बॅलेट वर गेले तिथे वेगळं मत देतात. मुंबईमध्ये त्या उमेदवाराने स्वतः हे सांगितलं की मला 0 वोट मिळालं, स्वतःचं मत पण येऊ शकत नाही म्हणजे काय. आणि भिंड मध्ये काय झालं, कुठचंही बटन दाबा आणि सगळी कमळालाच कसं काय वोट जात होतं, त्याच्याबद्दल काही लॉजिकल जस्टिफिकेशन दिलेलं आहे का? ना इलेक्शन कमिशनने दिलेलं आहे ना भारतीय जनता पार्टी सर बोला, ब्रेक घेतो. काहीतरी थिओरिटिकल हे होत नसतं ना.
एखादा आम आदमी पार्टीचा उमेदवाराच्या बायकोनी त्याला जर मतं दिली नाही त्याचे दोष सुद्धा ईव्हीएम वर टाकणं हे काय अत्यंत हास्यास्पद आहे. मला या गोष्टीमध्ये खरं म्हणजे आमच्या पार्टीने ठरवलं आहे की एवढं निकृष्ट दर्जाच्या आम आदमी पार्टी बरोबर या विषयावर चर्चा करण्यात काही अर्थ नाही आहे. त्यांना जे आरोप करायचे ते करू द्या. ते सुप्रीम कोर्टात सुद्धा जायला तयार आहेत तर असू द्या. सुप्रीम कोर्टात जा, इलेक्शन कमिशनकडे जा आणि टेक्निकली जे काय करायचं ते सगळं करून घ्या. शेवटी तुम्ही हारलेला आहात ते त्याचं कारण शोधून काढा आणि तुम्ही त्याच्या कारणीभूत आहात. तुमचे जे लीडर आहे अरविंद केजरीवाल तेच या सगळ्या पराजयाचे कारणीभूत. ठीक आहे शेषाद्रीचारी सर, ठीक आहे. अरविंद केजरीवाल हेच त्यांच्या पराभवाला जबाबदार आहेत असं भाजपचं म्हणणं आहे. मी एक ब्रेक घेणार आहे. ब्रेक नंतर पुन्हा ही EVMची चर्चा सुरूच ठेवणार आहे. कारण EVMचे आरोप निवडणूक दर निवडणूक होत आहेत. ते का होत आहेत याचा छडा लागलाच पाहिजे असं अनेकांना काय सर्वांनाच वाटतंय. ब्रेकवर जाता जाता आपला प्रश्न बघा. दिल्लीतल्या पराभवानंतर आपनं EVMचा रडीचा डाव खेळणं योग्य आहे का? 65% लोक म्हणतायत नाही, दिल्लीतल्या पराभवानंतर आपनं EVMचा रडीचा डाव खेळणं योग्य नाही. मी एक ब्रेक घेणार आहे. ब्रेक नंतर आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई सुद्धा आहेत. त्यांचं नेमकं या EVMच्या घोळावर काय म्हणणं आहे, काय निरीक्षण आहे ते सुद्धा ऐकणार आहोत. पुन्हा भेटूया ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई आहेत. सर, EVMचं ज्या पद्धतीनं सगळं भांडवल केलं जातं आहे, म्हणजे जो हरला तो पक्ष, खास करून ज्याला खूप अपेक्षा असतात स्वतःच्या विजयाविषयी, तो हरला की मग मायावती असू दे नाही तर अरविंद केजरीवाल असू देत, यांचे पक्ष हे आरोप करतात. पण काँग्रेस मात्र अजूनही या आरोपाबाबत सावध आहे. एकूणच या EVMचा घोळ होत असेल यावर तुमचा विश्वास आहे? तुमच्या मूळ प्रश्नाला उत्तर देण्यापूर्वी पहिली एक ओपनिंग कॉमेंट अशी करावीशी वाटते की विजयानंतर उन्माद असू नये, तसंच पराभवानंतर जे आहे ती स्वतःची चिकित्सा करायला पाहिजे. तर त्या प्रकारचा जो स्वतःची चिकित्सा करण्याची जी प्रवृत्ती आहे ना, ती आपकडे अजिबात दिसत नाही आता. म्हणजे साधी गोष्ट आहे की एकूण पब्लिक मूड काय आहे, तर पब्लिक मूड असा आहे की आपच्या डोक्यामध्ये सत्ता गेलेली आहे. आणि त्यानंतर तुम्हाला माहिती असेल तर ज्या आत्ता अलीकडे जी काही निवडणूक झाली त्या ठिकाणी डिपॉझिटसुद्धा तुमचं व्हायला लागतं, जप्त होतं. ही भयानक गोष्ट आहे. म्हणजे असं कुठेही होत नाही, क्वचितच होतं असं. तुमच्या सत्तेचा वापर करून तुम्ही ज्या प्रकारचं वातावरण तयार करायला पाहिजे. कारण लोकांनी तुम्हाला भरभरून मतदान केलं आहे, प्रेमाने केलं आहे. इतर पक्षाने याच्यामध्ये हा फरक आहे. पण आपण बघा की 1977 साली जेव्हा इंदिरा गांधींचा पराभव झाला तेव्हा त्यांनी तो मोकळ्या मनाने स्वीकारला होता. त्यांनी हातपाय आपटले नव्हते अजिबात कुठल्याही प्रकारचे. अगदी वाजपेयींचा आणि अडवाणींचा जेव्हा 2च सीट्स आल्या तेव्हा वाजपेयींनी सांगितलं होतं की पुनश्च हरिओम, आपण पुन्हा एकदा सुरुवात करूया. त्यांनी कुठल्याही अशा प्रकारचा दोषारोप केला नव्हता. अगदी मी मोदींचा टीकाकार असलो तरी मोदींचं सांगितलं अरविंद केजरीवाल यांना जेव्हा विजय मिळाला, प्रचंड 67 जागा आल्या, तेव्हा मोदींनी त्यांना पहिलं अभिनंदन केलं, त्यांना बोलून घेतलं. तर हे जे काय गोष्ट आहे की एक मनाचा मोकळेपणा, उदारपणा, खुलेपणा असा दाखवायला पाहिजे. क्षुद्रपणा तुम्ही अजिबात दाखवता कामा नये. आता हे EVMच्याकडे वळतो. हे याच्यामध्ये असं आहे की हे जे काय सॉफ्टवेअरचं हे सोर्स जे कोड असतं ते काय कोणा बाहेरच्याला काही दिलं जात नाही. ते दुसरी गोष्ट म्हणजे ही काय मशीन्सचं वाटप हे जे सगळ्यांच्या देखत ते सगळं मशीन्सचं चेकिंग हे सगळ्या प्रकारच्या गोष्टी होतात. हे त्यामुळे त्यानंतर यांनी त्याच्या संबंधी दोषारोप करणं चूक आहे. तिसरी गोष्ट अशी की तुम्हाला जेव्हा यापूर्वी 2013 साली नंतर पुन्हा एकदा विजय मिळाला, 2 निवडणुकांमध्ये तुम्हाला विजय मिळाला, चांगला विजय मिळाला, तेव्हा तीच मशीन्स होती. मग तेव्हा तुम्ही सांगितलं होतं का की अडवाणींनी 2009 साली हे असं म्हटलं होतं ही EVM मशीन्स फेकून द्या नाही तर आम्ही निवडणुकीत भाग घेणार नाही. तेव्हा तुम्ही असं का म्हणाला नाहीत? पंजाबमध्ये, गोव्यामध्ये निवडणुका होण्यापूर्वी आम्ही बहिष्कार टाकतो म्हणायचं, हे करा असं म्हणायचं. तेव्हा तुम्ही आंदोलन का नाही केलं कुठल्याही प्रकारचं? तेव्हा हा रडीचा डाव आहे आणि या प्रकारच्या गोष्टी लोकांना बिलकुल आवडत नाहीत. हे निदान आता तरी सणसणीत तुम्हाला लोकांनी चपराक दिल्यानंतर तुम्हाला कळायला पाहिजे. आता त्यांनी काय आपला का नाही मतं मिळाली पुरेशी,
एक साधी गोष्ट म्हणजे दिल्ली सरकारचा जो दिल्ली महापालिकांचा कारभार अत्यंत वाईट आहे. प्रचंड तुफानी भ्रष्टाचार तिथे चालू आहे. दिल्लीमधली स्वच्छता जी असेल ती अजिबात अगदी भयानक आहे. दिल्लीमधलं प्रदूषण परमोच्च शिखरावरती गेलेलं आहे की सगळ्या जगामधल्या प्रदूषित शहरामध्ये दिल्लीचा समावेश आहे. याच्यामध्ये दिल्ली महापालिकेची सुद्धा काही कामगिरी आहे. तरीसुद्धा इतकी अँटी इन्कम्बन्सी असताना तुम्हाला सहजपणे तिथे विजय मिळाला पाहिजे होता. मग काहीही न करता मग का नाही मिळाला विजय याचा तुम्ही विचार केला का? तर असं आहे की तुमच्याबद्दलची लोकांची परसेप्शन अशी झाली आहे की तुम्हाला आता इथे सत्ता मिळाली विधानसभा, मग तुम्ही आल्या काय म्हणालात की हे राज्यपाल आहेत ते आम्हाला काही काम करून देत नाहीत. ठीक आहे, काम करून देत नसेल, तुम्ही तक्रारी केल्या, पण सतत जर तुम्ही भांडत बसलात, तक्रार केला, नंतर तुम्ही मोदींच्याबद्दल बोलायला लागल्या. मोदी हे अरविंद केजरीवाल म्हणाले की हे मनोविकृत आहेत, ते माझा खून करणार आहेत, अशा प्रकारचे आरोप केले, वाटेल ते आरोप केले. म्हणजे हा जो भंपकपणा जो आहे. नंतर तुम्ही गेलात पंजाबमध्ये, मग गोव्यामध्ये गेला, तुम्हाला राष्ट्रीय नेतृत्व करण्याची तुम्हाला हाव जडली. तुमच्या स्वतः केजरीवाल यांच्याकडे कुठलंही मंत्रालय नाही, त्यांच्याकडे कुठलीही जबाबदारी नाही. त्यांच्याकडे जबाबदारी एवढीच आहे की देशात जायचं, देशाबाहेर म्हणजे इतर राज्यात जायचं. आणि जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा ज्या मुलाखती होत्या तेव्हा त्यांनी सांगितलं होतं, तेव्हा वारंवार प्रश्न विचारला त्यांना की तुम्हाला आता देशाचं नेतृत्व करायचं आहे का? ते म्हणाले नाही, मला दिल्लीमध्येच राहायचं आहे. आणि प्रत्यक्षात तसं झालं नाही. लोकपाल आणलं का तुम्ही? लोकपाल नाही आणलं तुम्ही वायफाय दिल्लीमध्ये वायफाय नाही. आणि तुमच्या मंत्रिमंडळामध्ये एकामागोमाग एक भ्रष्ट मंत्री आहेत. मग तुम्ही काय म्हटलं, जसं काँग्रेस म्हणायचं ना, आमच्याकडे जेव्हा अशोक चव्हाण किंवा हे जे कलमाडी हे जे आहे तेव्हा आम्ही कारवाई केली. म्हणजे आम्ही भ्रष्टाचार करायचा, मग म्हणायचं की आम्ही कारवाई केली याचं श्रेय घ्यायचं. हेच केजरीवालांनी हेच केलं. त्यांनी वारंवार असं म्हणजे एक तर काय अनेक भयानक आरोप असलेले त्यांच्यामध्ये एक मंत्री होते, अनेक आमदारांवरती अशा प्रकारचे आरोप झाले. मग तुम्ही म्हणता की त्यांना काढून टाकलं, पण एकूण परसेप्शन जे पक्षाबद्दलचं आहे ते चांगलं नाही आहे. तुम्हाला काम करण्यासाठी लोकांनी मतदान केलेलं होतं. आता तुम्हाला मध्यमवर्ग तुमच्यापासून बाजूला गेला, मग झोपडपट्टीवाले सुद्धा तुमच्या मागे बाजूला गेले. ते म्हणायला लागले की बाबा सारखंच तक्रार करतायत, सारखंच रडतायत, सारखंच मोदींना शिव्या घालतायत. तुम्ही करा ना, तुम्हाला काय काम सांगितलं ते तुम्ही कामच करत नाही आणि तुम्ही दुसऱ्यावरती सतत दोषारोप करता. म्हणजे तुम्ही हॅमलेट बघितलं किंवा संशय कल्लोळ बघितलं तर त्याच्यामध्ये सतत संशयाचं जे पिशाच्य असतं ना की हे सगळे माझ्या विरोधी आहेत, कट करतायत, माझ्याबद्दल कारस्थान करतायत. हां, तर हे जे आहे ते ही ॲटिट्यूड तुमची बदलल्याशिवाय. आणि मोदींना तुम्ही नावं ठेवता, तुमच्याकडे केजरीवाल यांची एकाधिकारशाही आहे ना. म्हणजे आता तुम्ही योगेंद्र यादव यांच्यासारख्या सच्च्या माणसाला, प्रशांत भूषण असतील, त्यांच्याबद्दल काही कॉन्ट्रोवर्सियल स्टेटमेंट्स त्यांचे असतील, पण अशा चांगल्या लोकांना तुम्ही बाजूला काढलं. आणि हे जे कोण तुमच्याजवळ आहेत त्यांची जी चौकडी आहे ती काय चौकडी करते. म्हणजे आशिष खेतान असतील, आशुतोष असतील, ते काय बोलत आहेत. स्वतः कुमार विश्वासनी सांगितलेलं, आज ट्विट केलेले, त्यांनी नाराजी व्यक्त केले, त्यांनी नाराजी व्यक्त केलेले. दिल्लीचे जे हे अलका लांबा त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. म्हणजे जी काही चौकडी आहे, जी काँग्रेसमध्ये सुद्धा अशा प्रकारची चौकडी होती आणि ह्या चौकडीमुळे काँग्रेसवरती लोकांची इंदिरा गांधींच्या काळात नाराजी होती, राजीव गांधींच्या काळात नाराजी होती, त्याबद्दल आणि त्यांची सत्ता गेली त्यानंतर. असं हेच आपच्या बाबत झालं तर हे वाईट आहे ना गोष्ट. तेव्हा आता याच्यापासून शिकून उर्वरित काळामध्ये जर तुम्ही कामगिरी सुधारली नाही तर पुन्हा BJPच्या नावाने शंका करण्याची तुमच्यावर पाळी येईल. धनंजय शिंदे, प्रश्न हाच आहे की सिंडिकेट होतं एखाद्या नेत्याच्या अवतीभोवती, म्हणजे बडवे येतात विठ्ठलाच्या भोवती, तसंच अरविंद केजरीवाल यांच्या बाबतीत झालं. पण अरविंद केजरीवाल इतर नेत्यांपेक्षा थोडे वेगळे, ते स्वतः इतकं स्तोम माजवतात की मी इतरांपेक्षा वेगळा आहे. त्यांनी दिल्लीत आल्यावर, जसं आता हेमंत देसाई म्हणाले की केंद्र सरकारच्या विषयांना आव्हान देण्यास सुरू केलं. पोलीस विषय असेल, गृह खातं असेल किंवा आणखीन काही दिल्लीशी संबंधित केंद्र सरकारची काही भूमिका असेल, प्रत्येक ठिकाणी लोकांमध्ये किंवा मतदारांमध्ये असं झालं ना की हा माणूस फक्त काय मोदींशी भांडायला आलेला आहे का, आमच्यासाठी काय करतोय. निवडणुकीत तरी तुम्ही काय अजेंडा दिला होता की नाही मतदारांना? कारण इतक्या वाईट पद्धतीनं मतदारांनी तुम्हाला झिडकारलेला आहे. मी तुम्हाला एक तुमच्या उत्तरापूर्वी एक सांगतो. राज ठाकरेंचा जेव्हा पराभव झाला आता, तेव्हा ते म्हणाले बाबा नाशिकमध्ये मी इतकं चांगलं काम केलं पण लोकांनी माझा पराभव केला, तेव्हा आता मी आता या इतरांसारखंच करणार. म्हणजे त्यांनी लोकांना दोष दिला. आणि आता बघा मनसेमध्ये काय चाललेलं एकूण ज्या आता काय चाललंय माहिती आहे, मनसेचे नेते कार्यकर्ते राज ठाकरेंना सांगतात तुम्हाला पक्ष चालवायचा आहे की नाही ते आम्हाला सांगा,
नाहीतर आम्ही इतर पक्षात जातो. मग राज ठाकरेंच्या जवळचे लोक सांगतायत की तुम्ही आतल्या बातम्या बैठकीच्या सांगू नका. हे असं चाललंय म्हणजे मनसेमध्ये. हे नेत्यांना त्याच्या उपनेत्यांनी किंवा कार्यकर्त्यांनी म्हणणं की तुम्हाला पक्ष चालवायचा आहे की नाही ते ठरवा, हे वाईट आहे. धनंजय शिंदे, असं काहीसं अरविंद केजरीवालांच्या बाबतीत होऊ नये, आम्हाला चिंता वाटते. नाही, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की म्हणजे आम्ही पराभव जो आहे त्याचं विश्लेषण होईल, अंतर्गत चिंतन होईल आणि त्याच्यातनं आम्ही बरंच काही शिकू, अभ्यास करू, कोणत्या गोष्टींमुळे आपण कमी पडलो आणि त्याच्यात अजून काही कशा पद्धतीने आपण बदल घडवून पुन्हा परत वेगळ्या पद्धतीने नवीन उभारी घेऊन कामाला सुरुवात करू. तर ही प्रोसेस आहे आणि त्यानुसार आपण जाऊ. पराभव आम्ही सुरुवातीलाच मान्य केला म्हणजे BJPचं अभिनंदन करून. पण 2-3 महत्त्वाच्या गोष्टी अशा आहेत की आम आदमी पक्षाने दिल्लीमध्ये 2 वर्षांमध्ये काम केलं, त्याच्याकडे आपण कसं काय दुर्लक्षित करू शकतो. म्हणजे आपण पाणी फ्रीमध्ये दिलं, इलेक्ट्रिसिटीचं तुम्ही बिल बघा ना, म्हणजे 50% इलेक्ट्रिसिटी बिलाच्या याच्यामध्ये कपात झालेली आहे. सरकारी ज्या शाळा होत्या, सरकारी शाळांची जी क्वालिटी आहे म्हणजे फक्त इन्फ्रास्ट्रक्चरची नाही तर शिकवण्याची जी क्वालिटी आहे, तिकडचे जे शिक्षक होते म्हणजे ट्रेन द ट्रेनर नावाची जे कन्सेप्ट आहे की ज्या शिक्षकांना आपण परदेशात पाठवलं जेणेकरून ते मुलांना चांगल्या पद्धतीने शिकवू शकतील. दिल्लीमधलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे करप्शन बघा ना तुम्ही. दिल्लीमध्ये सरकारवर करप्शनचं जे प्रपोर्शन होतं पूर्वीच्या सरकारमध्ये याच्यामध्ये जवळजवळ 400% कमी झालेलं आहे. तेच भारताच्या ॲज अ कंट्री लेवलचं ॲव्हरेज. हे सगळं असताना पराभव का झाला? आम्ही हा, हे विचार करा ना तुम्ही. परसेप्शन एक मॅनेजमेंटमध्ये तर शुंगलू कमिटीचं आहे ना, शुंगलू कमिटीने दाखवले ना यांच्या ज्या प्रकारचे उद्योग नाही, झालेले आम्ही आहेत. perception management सांगता मध्ये ना, कुठे हे कमी बघा, पडलो? निवडणूक शेवटी कुठे येते माहिती आहे का? येऊन जाऊन कुठे येते? Perception काय सडक, लोकांचं? बिजली, पाणी. तुम्ही कसं सडक, बिजली, पाणी. कमी कसं पडलंय? जे 5,500 करोड रुपये जे आहे सरकारी जे विज्ञापनवर खर्च केलेला आहे तुम्ही, हा. आणि स्वतः सांगितलं होतं की अहो, आम्ही रोजच्या काही- रोज- आमच्या विज्ञापन असेल आणि एवढे पैसे अशी जे आहेत मुंबईतल्या ते मराठी सरकार- वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती हा. आल्या. आणि दिवसच्या दिवस जाहिरात येत होत्या हो. त्या. नंतर राम जेठमलांचं बिल तो मोठी कॉन्ट्रोवर्सी हो. आली ते. आणि शुंगलू समितीने अक्षरशः त्यांचे खरडपट्टी काढलेली आहे संपूर्णपणे सगळ्या व्यवहाराची. तेव्हा काही चांगली कामं प्रत्येक सरकार करतं, आम्ही नाकारत आणि नाही. तुम्ही काहीच डोनेशनचा केलं काही नाही असं हिशोब अजिबात दिला म्हणणं नाहीये. नाही. डोनेशनचा हिशोब दिलेला हा. नाहीये. RTI आणणार आहे बोलले, RTI विसरून गेले. ठीक आहे. स्वराज इंडियाकडे मी येणार आहे, कारण स्वराज इंडिया सुद्धा आपच्या विरोधात आहे. ती का आहे, कशी आहे, हाही एक वेगळा विषय आहे. मी येणारच आहे. राजू वाघमारे, हे सगळं ठीक आहे, आपचं तिथं पानिपत झालं, पण काँग्रेसचंही काही खूप चांगलं झालेलं नाही. काँग्रेससाठी देशाच्या राजधानीमध्ये अशा पद्धतीनं वाईट पराभव होणं ही लाजिरवाणी बाब आहे. त्यामुळं आता काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होतील असं वाटतं. अशी जी काँग्रेसमध्ये मागच्या या UPच्या इलेक्शन नंतर आमच्या उपाध्यक्षांनी जाहीर केलेलं आहे की काँग्रेसमध्ये नक्कीच फेरबदल होणार आहेत. संघटनात्मक आमच्या निवडणुका आता लवकरच आहेत. त्या निवडणुकासाठी आमच्या पक्षात मेंबरशिप ड्राईव्ह, सदस्य नोंदणी वगैरे सगळं चालू आहे. आणि या सगळ्या गोष्टीवर काँग्रेसमध्ये चिंतन होऊन नक्कीच काँग्रेसच्या संघटनात्मक बाबीवर आमच्या ऑल इंडिया काँग्रेस कमिटीपासून ते खालपर्यंत संघटनात्मक बदल नक्कीच होणार आहेत. आणि त्या पद्धतीने आमच्या उपाध्यक्षांनी स्टेटमेंट पण दिलेली आहे की हे बदल आम्ही करणार आहोत आणि त्या दृष्टीने आमची वाटचाल चालू आहे. आणि हा जो इलेक्शन दिल्ली महापालिका निवडणुकीचा निकाल आहे हा एका अर्थानं यासाठी महत्त्वाचा आहे की आप हा पक्ष कसा आहे की तो सिस्टीम बदलू पाहणारा पक्ष आहे. मग आता दुसरा एक काउंटर पक्ष आपलाच कोणता आलेला आहे, स्वराज इंडिया आलेला आहे. या दोन्ही पक्षांना मतं जर का मिळत नसतील तर मग आता लोकांचा काही विचार बदलला आहे का अशा पक्षांकडे बघण्याचा, यावरही आपल्याला चर्चा करायची आहे. पण ब्रेकनंतर, ब्रेकवर जाता जाता आपला प्रश्न बघा. दिल्लीतल्या पराभवानंतर आपनं EVMचा रडीचा डाव खेळणं योग्य आहे का? 70% लोक म्हणतायत नाही, दिल्लीतल्या पराभवानंतर आपनं EVMचा रडीचा डाव खेळणं योग्य नाही. पुन्हा भेटूया ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी थेट जातोय शकील अहमद, जे स्वराज इंडिया या योगेंद्र यादव यांच्या पक्षाचे महासचिव आहेत. शकील अहमद, प्रश्न असा आहे की सिस्टीम बदलू पाहणारा आप हा पक्ष आहे.
आता दुसरा पक्ष तुमचा आलेला आहे स्वराज इंडिया. या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांना दिल्ली महापालिकेमध्ये मतदारांनी नाकारलं. याचा अर्थ जे पांढरपेशे पक्ष आहेत तुमच्यासारखे, त्यांच्यावरचा विश्वास मतदारांचा, नागरिकांचा उडाला आहे, असा होत नाही का? नक्की आपमुळे आप ज्या प्रकारे आली होती, एक आंदोलनातून आली होती, त्यांनी एक पर्यायी राजकारण बरोबर परिवर्तनच्या राजकारण करणार हे बोलले होते आणि लोकांमध्ये नवीन आशा जगवली होती. त्यामुळे जे आहेत देशभराचे समाजसेवक आणि चांगले प्रतिष्ठेचे लोक जे आहेत आपमध्ये सामील झाले होते. मेधा पाटकर सारखी कार्यकर्ता होती. हे सर्व लोक आले होते आणि त्यांनी नवीन स्वप्न बघितलं होतं की आपण एक नवीन राजकारण करूया, त्याच्यामध्ये भ्रष्टाचार नसणार आहे, एक अधिकारशाही नसणार आहे, ट्रान्सपरन्सी असणार आहे. हे सर्व स्वप्न बघून आपण हे पक्ष बनवला होता. पण त्या पक्षामध्ये काय झालं, एकतर जे आहेत एक अधिकारशाही झालं, जे अरविंद केजरीवाल सांगेल तोच पक्षामध्ये निर्णय. त्यांनी 2-2 पद घेऊन बसलेत. मुख्यमंत्री पण तेच, कन्व्हिनर पण तेच. पैशाचा ते हिशोब देत नाही आहे. RTI ते लागू करणार बोलले, RTIला विसरून गेले. ते लोकपाल आणणार होते, लोकपालला विसरून गेले. भ्रष्टाचार मुक्त करणार होते, भ्रष्टाचाराला सोडून दिला. हे जे सर्व होता पैशाचा हिशोब जो आहे वेबसाईटवर देणार होते ते सोडून दिला. त्यांनी जे काही विज्ञापनसाठी जे आहे सरकारी पैशाचा उपयोग केला. हे सर्व जे आहेत ते लोकांना एक सांगितलं होता आणि त्याच्या उलट केलेला आहे. म्हणजे उमेदवार निवडीची प्रक्रिया कसली असणार आहे, उमेदवारी कोणाला देणार आहे, हे सर्व जे होते ते सर्व त्यांनी त्याच्या विरोधात काम केलं आहे. जे सांगितलं लोकांना आणि त्याच्या विरोधात काम केलं. ठीक आहे धनंजय शिंदे, त्यांचा मुद्दा कळलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की तुमच्यामुळे त्यांचंही नुकसान झालेलं आहे, आपमुळे स्वराज इंडियाचंही नुकसान झालेलं आहे. प्रश्न असा आहे की आपचे जे पितामह आहेत अण्णा हजारे, त्यांनी तर आज सडकून टीका केलेली आहे. त्यांनी आपल्या शिष्यावर म्हणजे अरविंद केजरीवाल यांच्या कार्यपद्धतीवरच टीका केलेली आहे. नाही, मी तेच म्हणजे अण्णांबद्दल खूप आदर आहे आणि जी काही त्यांनी टीका केलेली आहे ते आम्ही पण अण्णा म्हणतात ना, मी सांगितलेलं काहीच ऐकत नाहीत. नाही, आदर करून काय उपयोग? नाही अण्णांनी मला असं वाटतं की थोडंसं अजून जर खोलात शिरून जर गोष्टी जर हे केल्या किंवा अण्णांनी दिल्लीचं जे काही काम केलेलं आहे ते जर स्वतः बघितलं तर मला वाटतं की मला असं वाटतं की शकीलजी जरा थोडा अभ्यास करा. तुम्ही काहीच काम झालेलं नाही असं कसं काय हे करणार? तुम्ही बजेट बघितलेलं आहे का दिल्ली? अण्णांचं बघूया ना, अण्णांनी अभ्यास केला नाही पुढे. नाही तर अण्णांनी ते जर बघितलं तर मला वाटतं त्यांचे जे काही गैरसमज आहेत ते दूर होतील. आणि परत मी तेच म्हणतोय की अण्णांनी जे काही सांगितलेलं आहे ते वी टेक इट व्हेरी सिरियसली. त्याप्रमाणे आत्मपरीक्षण करून आम्ही त्याप्रमाणे देसाई शेवटी ते म्हणतात अण्णांचा पूर्ण आदर करून, त्यांच्या वक्तव्याचा आदर करून, त्यांच्या मताचा आदर करून हे सगळं ठीक आहे. पण अरविंद केजरीवाल यांना दिल्लीची सत्ता आता वाचवायची असेल, स्वतःचं मुख्यमंत्रीपद टिकवायचं असेल तर पुढे काय करायचं? पहिली गोष्ट म्हणजे अण्णा हजारे ही त्यांना आता समृद्ध अडगळ झालेली आहे. हे केव्हाच त्यांनी अडगळीत टाकून दिले आहे त्यांना आणि आदर करतात ते. आता जर 2.5 वर्ष 3 वर्ष जी काय आहेत शिल्लक त्यांची, त्या काळामध्ये त्यांनी अन्य राज्यामधले दौरे असतील किंवा एकूण जागतिक राजकारण, देशाचं राजकारण, नरेंद्र मोदी, भारतीय जनता पक्ष काय करतो आहे याच्याकडे फारसं लक्ष न देता ज्यासाठी लोकांनी मतं दिली होती आणि जो कार्यक्रम, जो अजेंडा, जो जाहीरनामा होता त्याच्यातले एक पॉईंट्स घेऊन त्यांनी त्यावरती फोकस करायला पाहिजे. आणि हे फोकस केलं तुम्ही आणि ते काम करायचं असेल तर तुम्हाला नायब राज्यपालांची मदत घ्यायला लागेल, केंद्र सरकारची मदत घ्यायला लागेल आणि दिल्ली महानगरपालिका ज्या 3 महानगरपालिका त्यांचीही मदत घ्यायला लागेल. समन्वयाने काम करायला लागेल. विरोधी असले तरी त्यांच्याशी समन्वयाने तुम्हाला काम करायला लागेल आणि स्वराज्य आंदोलन असेल किंवा अन्य कोणी जे टीकाकार असतील त्यांची दखल घ्यायला लागेल. तुम्ही अरविंद केजरीवाल यांना आपल्या आता सगळ्या या कोशातनं बाहेर यायला पाहिजे. ते जर आले नाही तर तुम्ही महंत यांचं काय झालं, प्रफुल्लकुमार महंत असतील किंवा जनता पक्ष 2.5 वर्षामध्ये यशस्वीपणे त्यांनी जनता पक्षाची वाट लावली. म्हणजे जयप्रकाश नारायणांच्या हाकेला ओ देऊन असंख्य तरुण आले होते. काय झालं त्याचं? मंडल नंतर जी हवा निर्माण झाली होती आणि या नेत्यांनी मुलायम सिंग असेल, लालू प्रसाद यादव, ही जी हवा होते, प्रश्न असा आहे की लोक इतक्या विश्वासाने मतदान करतात कारण त्यांना जो पर्याय नवा पर्याय हवा असतो त्यांना, कारण अगोदरच्या पर्यायाने काही दिलेलं नसतं. तेव्हा लोकांची ही आशा आहे, अपेक्षा आहे
त्याच्याबद्दल काहीतरी त्याची दखल घेतली पाहिजे, त्याच्याबद्दल तुम्ही प्रामाणिक राहिलं पाहिजे आणि लोकांनी सुद्धा यापुढे जेव्हा मतदान करताना विचाराने विवेकाने भावनेच्या आहारी न जाता केलं पाहिजे आणि लोकांनी जर नीट व्यवस्थित मतदान केलं तर या प्रत्येकाला धडा मिळू शकेल असं मला वाटतं. काँग्रेसला बोलण्यासाठी आणखी काय आहे राजू वाघमारे? नाही, काँग्रेसला बोलण्यासारखं खूप आहे. कारण काही कारण आत्मपरीक्षण करायचं आहे. नाही, आत्मपरीक्षण काही काय पहिली निवडणूक हारून परत काँग्रेस आली नाही असं कधी झालेलं नाहीये. तुमची 130 एवढी वर्षाचा व्यापक इतिहास आहे आहे आम्हाला की दिल्लीमध्ये इतकं तुम्हाला कमी मिळाल्यानंतर वाघमारे तुम्ही म्हणताय की नाही नाही आता नाही आम्हाला एक असं आहे, चांगले एक मिळालेले असं आहे. आहे ठीक आहे, ठीक आहे. काँग्रेसनं काय केलं पाहिजे यावर आपण एक स्वतंत्र कार्यक्रम करू. देशाला सुद्धा हे जाणून घ्यायचं आहे की काँग्रेस आता नेमकं पुढे करणार काय आहे. काँग्रेस परत मोठे सत्तेवर फेरबदल, येणार मोठे आहे. फेरबदल म्हणजे काय? एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचं कौतुक का करावं लागतं? केवळ सत्ता आली म्हणून ते शांत बसत नाही आहे, तर त्यांनी एकूणच इलेक्शन मॅनेजमेंटमध्ये असा काही हातखंडा मिळवलेला आहे की प्रत्येक ठिकाणी त्यांचं इलेक्शनचं एक वेगळं मॉड्यूल हे कार्यरत असतं. दिल्ली महापालिका निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांनी जाणीवपूर्वक मनोज तिवारी हा चेहरा पुढे केला की जेणेकरून पूर्वांचलची बहुतेक जी मतं दिल्लीमध्ये सेटल झालेली आहेत ती आपल्याला मिळतील. थोड्या गोष्टींचा बारकाईनं विचार करत निवडणुकीची रणनीती राबवावी लागते. ते सध्या भाजपमध्ये होताना दिसतंय आणि त्याचे फायदेसुद्धा भाजपला मिळत आहेत. उगीच EVMचा रडीचा डाव खेळण्यात हे काही योग्य नाही आहे. हरल्यानंतर जसं हेमंत देसाई म्हणाले की मोठे मनानं पराभव हा स्वीकारला पाहिजे आणि स्वीकारल्यानंतर दुसऱ्याचं अभिनंदन केलं पाहिजे. शेवटी संध्याकाळ होता अरविंद केजरीवाल यांनी भाजपचं आणि नरेंद्र मोदींचं अभिनंदन केलंच. त्यांच्याही लक्षात आलं की EVMचा रडीचा डाव फार वेळ खेळणं योग्य नाही. आज आपण इथंच थांबूया. जाता आपला प्रश्न बघा. दिल्लीतल्या पराभवानंतर आपनं EVMचा रडीचा डाव खेळणं योग्य आहे का? 70% लोक म्हणतायत नाही. दिल्लीतल्या पराभवानंतर आपनं EVMचा डाव, रडीचा डाव खेळणं योग्य नाही. आज इथंच थांबूया. पहा फक्त महाराष्ट्रवर. आजचा सवाल स्पॉन्सर्ड बाय कोहिनूर ग्रुप आणि कॉस्मॉस बँक. सहप्रायोजक सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याची बँक राजगुरू नगर सहकारी बँक आणि महाराष्ट्राचा पॉवरफुल बॅटरी ब्रँड ऑटोबॅट आता 5 वर्षांच्या वॉरंटीसह.